नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे की सोलापूर शहरापासून सोलापूरमध्ये आता आपल्याकडे सव्वा 17 एकर अगदी काळी कसदार एकदम फुल पाण्याची बारमाही पाणी असलेली व फळबागा असलेली ऊस फळबागा असलेली शेती आपल्याकडे विक्रीस आलेली आहे. अगदी काळी कसदार आहे. त्यामध्ये टोलेजंग बंगला आहे. त्याच पद्धतीने 4 बोर आहेत, 2 शेततळे आहेत. पाण्याला काही सुद्धा कमी नाही. थेट सीना नदीवरनं पाईपलाईन आहे. त्यामुळं पाण्याचा विशेष येत नाही. तर त्यामध्ये जवळजवळ 1200 केशर आंब्याची झाडं आहेत, तर 250 नारळाची झाडं आहेत व काही घरगुती खाण्यासाठी इतर फळबागांची पण बऱ्यापैकी लिंबू चिक्कू वगैरे असे इतर झाडं आहेत. ऊस लावला होता, मात्र आता शेती विकायची असल्यामुळं 6 एकर ऊस काढलेला आहे. तिथं ऊस पण होता. ह्याच्यामध्ये काळी कसदार आणि पाण्याची जमीन आहे. तर तुम्हाला मी शेती दाखवतो आणि इतर सगळी माहिती देतो. हा, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सोलापूर शहरापासून सोलापूर महापालिका हद्दीपासून 3-4 किलोमीटर आणि शहरापासून अगदी 6-7 किलोमीटर अंतरावरती ही शेती आहे. त्याच प्रकारे IT पार्क जे सोलापूरला होणार आहे ते इथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती IT पार्क होणार आहे. त्या ठिकाणी ही अशी काळी कसदार आणि बारमाही पाणी असलेली फुल डेव्हलप असलेली शेती आपल्याकडे विक्रीला आली आहे. आता इतर माहिती आणि संपूर्ण शेती दाखवतो. या माझ्या मागे हा रस्ता आहे, बघून घ्या. डांबरीपासून जवळ आहे. हे संपूर्ण अशी शेती आहे. हे आंब्याचा बाग आहे, आंबराई आहे. हे बघा, असे नारळी झाडं वगैरे आहेत. तुम्हाला आत घेऊन चलतो. हे बघा, असे काळी कसदार जमीन आहे. बघा, पाणी मुबलक आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आता हा रस्ता आहे, अशा पद्धतीने रस्ता आहे. हे बघा, नारळाच्या झाडं दुतर्फा 250 नारळाची झाडं आहेत. तर हे घ्या, टोलेजंग बंगला आहे, फार्म हाऊस आहे. अगदी 2500 स्क्वेअर फुटाचं 2500 स्क्वेअर फुटामध्ये बांधलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपण आता घर पण तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी असे लिंबूचे झाडं आहेत. तुम्हाला शेततळं घर वगैरे सगळं दाखवतो. हे बघा, असे संपूर्ण नारळाची झाडं आता दाखवलीत. जवळजवळ 250 नारळाची झाडं आहेत. सध्याला उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. हे बघा, नारळ कसे दिसतात तुम्हाला. असे लकडलेले नारळ आहेत. हे बघा, त्याच पद्धतीने ही आंबराई बघा, असे आंबे लकडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे. हे बघा, संपूर्ण आंब्याची झाडं आहेत. जवळजवळ 1000 ते 1200 आंब्याची झाडं आहेत. असे जमीन मात्र काळी कसदार आहे. हे बघा, पाणी वगैरे आहे. शेततळ दाखवतो तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने आहे. अगोदर घर दाखवतो, त्यानंतर तुम्हाला शेततळ वगैरे संपूर्ण मी एरिया दाखवतो. तर चला, आपण घरामध्ये प्रवेश करतोय. गेट वगैरे आहे. हे बघा, असा पोर्च आहे, खूप मोठा पोर्च आहे हा असा. हे बघा, खूप मोठा पोर्च आहे. हे बघा, कॅमेऱ्यात बसत नाही एवढा मोठा पोर्च आहे. तर आता आपण पोर्चमधून घरामध्ये प्रवेश करतोय. आता घरामध्ये प्रवेश करतोय. हे बघा, श्री सोमेश्वर ओम बन सिद्धेश्वर प्रसन्न असं लिहिलेलं आहे. चौकट या असं भव्य दरवाजा आहे, सागवानी दरवाजा आहे. आपण हॉलमध्ये प्रवेश केला पोर्चमधून. हे अशा पद्धतीने पोर्च आहे. हे बघा,
असं छानसं बांधलेलं आहे फार्म हाऊस. अगदी हे देवघर आहे बघा, स्वातंत्र्य देवघर आहे हे. अशा पद्धतीने स्वातंत्र्य देवघर आहे. आणि त्याच पद्धतीने हॉल इतका मोठा आहे, खूप मोठा हॉल आहे हे बघा. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्ण बांधकाम आहे. संपूर्ण बांधकाम हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. तर हे बघा, किचनमध्ये प्रवेश केला, पूर्वमुखी किचन. हे बघा, खूप मोठं किचन आहे हे. अशा पद्धतीने किचन आहे हे बघा. हे बघा, असं किचन आहे. आता शेतकऱ्यांचं घर म्हणल्यानंतर सगळ्या शेतातला फळबागा किंवा इतर राडा असणारच, त्याशिवाय शेतकरी वाटतच नसतो. तर त्यानंतर आपल्याला हॉल आणि किचन दाखवलेलं आहे. अशा प्रकारे खूप मोठं बेडरूम आहे, हॉलसारखं बेडरूम आहे हे बघा. हॉलप्रमाणे बेडरूम आहे. 2 विंडोज आहेत बेडरूममध्ये. दोन्ही बाजूने आपण शेत पाहू शकतो हे बघा. अशा पद्धतीने केलेले आहे. शेतामध्ये काय चालू आहे काय नाही असं पाहू शकतोय हे बघा. अशा पद्धतीने आहे हे बघा. असं एकदम छानसं फार्म हाऊस आहे शेतातलं. आता पुन्हा आपण हॉलमध्ये आलो. आता ही दुसरा बेडरूम आहे हे बघा. आता शेतकऱ्याच्या बेडरूममध्ये तुम्हाला पूर्ण काय दिसणार, शेतीचे कामच अवजारे दिसणार हे बघा. हे बघा, अशा पद्धतीने आहे. एवढं मोठं टॉयलेट संडास बाथरूम आहे हे बघा. खूप मोठं आहे हे. अशा पद्धतीने आहे. संपूर्ण सोय आहे. प्रत्येक ठिकाणी जे हवं आहे ते आहे फार्म हाऊसमध्ये. आता पुन्हा आपण हॉलमध्ये प्रवेश केला. तुम्हाला हॉल, 2 बेडरूम, किचन दाखवलं आहे, देवघर दाखवलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा असं इथं टॉयलेट आहे हे बघा. अशा पद्धतीने छानपैकी बांधलेलं टॉयलेट आहे हे बघा. असं आहे. बेसिंग आहे. आपण आता जिन्यावरून वर चाललोय. चला, आपण टेरेसवर आलो आहोत घराच्या. हे बघा, अशा पद्धतीने टेरेस आहे हे बघा. आणि तुम्हाला आता मी संपूर्ण शेती, काळी कसदार, अगदी काळी कसदार शेती आहे. हे जेवढं आपल्याला आंबराई दिसते, हे अगदी काळ्या चहापत्तीसारखे जे आमराई आहे, आंब्याचे झाडं आहेत. जमीन अगदी काळी कसदार दिसते हे बघा. हे संपूर्ण क्षेत्र आंब्याचं क्षेत्र आहे बघा. आमराई आहे हे बघून घ्या. आणि त्याच पद्धतीने इकडे पूर्ण नारळाचे झाडं आहेत. हे दाखवलेलं आहे तुम्हाला, तरी अजून एकदा दाखवतो. हे अशा पद्धतीने आहे हे बघा. हे बघा, संपूर्ण शेती दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण काळी कसदार चहापत्तीसारखी दिसेल तुम्हाला. पूर्ण हे केशर आंबा आहे, संपूर्ण केशर आंबा आहे. जवळजवळ 1000 ते 1200 पर्यंत केशर आंब्याची झाडं आहेत असे हे बघा. त्याच पद्धतीने घरात खाण्यासाठी असे लिंबूची झाडं आहेत. त्याच पद्धतीने हे बघा, ही शेततळं किती मोठं आहे. हे शेततळं आहे. तुम्हाला दोन्ही शेततळे दाखवणार आहे. हे बघा, शेततळं आहे. 2 शेततळे आहेत. नदीवरनं थेट पाईपलाईन आहे. 4 बोर आहेत. चिक्कूची झाडं आहेत. तर त्याला इतर माहिती देतो, इतर क्षेत्र दाखवतो. तर हे बघा, याला काय म्हणतात सर? हे फिल्टर आहे, ड्रिप फिल्टर आहे. आता हे दोन्ही पद्धतीने केलेले आहे संपूर्ण हे बघा. आणि त्याच पद्धतीने आता आपण शेततळं दाखवतो तुम्हाला. मोठं शेततळं आहे हे बघून घ्या. अशा प्रकारे शेततळं आहे. कॅमेऱ्यात बसणार नाही इतकं मोठं शेततळं आहे हे बघा. बोरचं आणि नदीची पाईपलाईन, नदीची आणि बोरचं दोन्ही पाईपलाईन पाणी सोडलेलं आहे हे बघा. अशा पद्धतीने शेततळं आहे. तर आता तुम्हाला दुसरं शेततळं वगैरे दाखवतो. चला, हे बघा, अशा पद्धतीने
गाय गोठा केला होता यांनी, मात्र विकायचा असल्यामुळे संपूर्ण गाय गोठा राहून गेला. असा गाय गोठा छानपैकी केला होता. हे बघा, बघा अशा प्रकारे हे बोर आहे, चालू स्थितीत आहे. तिन्ही बोरला पाणी आहे. हे बघा पाणी पण सोडलेलं दिसतंय तुम्हाला इथे. हे बघा. तर आता तुम्हाला शेततळ्याकडे नेतो, चला. हे संपूर्ण लिंबाचे झाडं आहेत. हे बघा लिंबूचे झाडं आहेत. हे बघा आमराईमध्ये सुद्धा त्यांनी हे बघा हे पीक घेतलं आहे. काळं कसदार रान आहे. हे बघा अगदी काळं चहापत्तीसारखं रान आहे. हे बघून घ्या. गव्हाचं पीक घेतलं, आंतरपीक गव्हाचं घेतलं आहे. बघा ड्रीपची पाईपलाईन, अख्ख्या शेतामध्ये पाणी आहे. आंतरपीकसुद्धा घेतलं जातं. हे बघा रान अगदी काळे कसदार आहे. हे बघा आंबे लकडलेत, अगदी जमिनीवर हे झालेले आहेत. हे बघा केशर आंब्याचं आहे. हे बघा अशा प्रकारे आंबे अगदी खाली लकडलेले आहेत. हे बघा हे दिसतात का आंबे? हे बघा अशा पद्धतीने आंबे झाडं आहेत. 1000 ते 1200 झाडं आहेत. तर हे बघा ह्या ठिकाणी हे काळं कसदार रान दिसते तुम्हाला. ह्या ठिकाणी संपूर्ण ऊसाचं क्षेत्र लावणार होते, मात्र आता करण्यासाठी कोणी नाही. संपूर्ण परगावला चाललेत, त्यामुळं ऊस लावला नाही. त्याच पद्धतीने ह्या साईडला पण संपूर्ण वरून तुम्हाला दाखवलं आहे नारळाची झाडं. हे बघा आंब्याची झाडं बाग आहे अशा पद्धतीने. हे बघा हे अशा पद्धतीने आहे. काळं कसदार रान आहे अगदी. हे बघा 17 एकर 13 गुंठे, म्हणजे आमच्या भाषेमध्ये हे आहे 17.25 एकर आहे. आता इतर माहिती आणि याची किंमत सांगतो तुम्हाला. तर चला, केशर आंबे दाखवलेले आहे तुम्हाला. हे बघा असे लकडलेले. हे बघा संपूर्ण अशा पद्धतीने आहे. इतर माहिती देतो, चला. तर मित्रांनो अजून एक वेळेस सांगतो, सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहरापासून म्हणजे महापालिकेच्या हद्दीपासून 3 किलोमीटर अंतरावरती ही शेती आहे. सिटीपासून एक 6-7 किलोमीटर ही शेती बसती, किलोमीटर अंतरावरती बसती. गाव आहे हत्तूर गाव आहे. आणि त्याच पद्धतीने IT पार्क आहे, इथून 6-7 किलोमीटर अंतरावरती आहे. अगदी काळी कसदार बारमाही पाणी असलेली वेल डेव्हलप म्हणजे थेट नदीवरनं पाईपलाईन, 4 बोर, 2 शेततळे आहेत. पाण्याला काहीसुद्धा कमी नाही. अगदी जमीन काळी कसदार आहे. 2500 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. फार्म हाऊस आहे. इतकी छान डेव्हलप झालेली. जवळजवळ 1200 आंब्याची झाडं आहेत, 250 नारळाची झाडं आहेत व चिक्कू, आंबे, इतर फळांची ते घरात खाण्यासाठी इतरांना देण्यासाठी, प्रेम करण्यासाठी ते एक झाडं आहेत. इतर फळ झाडं आहेत. त्याच पद्धतीने आता ऊस लावणार होते, मात्र शेती विकायची आहे. बघायला कोणी नाही, कारण आर्थिक ह्याचं नाही, फक्त बघायला कोणी नसल्यामुळे ही शेती विकणार आहेत. आणि ह्याची प्राईस कोट ऐकून घ्या. एवढं वेल डेव्हलप असलेली तरी पण कमी किमती सांगितलेली आहे. तर 45 लाखांनी एकरी 45 लाख, 45 लाखाप्रमाणे एकरी असून 17.25 एकर आहे. शहरापासून जवळ आहे. अगदी काळी कसदार आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे विक्रीला आलेले आहे. मालकसुद्धा हे जे अगदी चांगल्या मुख्याध्यापक आहेत, चांगले म्हणजे सभ्यग्रस्त आहेत. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.